महायुती सरकारचा महायुती सरकारचा शिंदे सरकारचा सरकार बदला सरकार बदला सरकार बदला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भाजप प्रणित महाराष्ट्र सरकारने राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहे। त्या संदर्भात आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आलेले आहे। विषय काय होता? विषय असा होता की राज्यातील जिल्हा परिषदच्या शाळा गोरगरिबांची मुलं त्या शाळेत शिकतात। अशा शाळा सरकारनं 14,000 शाळा बंद पाडण्याचा पायंडा केलेला आहे आणि राज्यातील स्टायफंड अजून विद्यार्थ्याचा आलेला नाही। अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, त्यावर राज्य सरकार कसलंही लक्ष नाही। पुढे काय भूमिका? नमस्कार, मी सईद पटेल, VP कॅम्पस अध्यक्ष। तर आपला आजचा प्रश्न आहे की महायुतीबद्दलचा प्रश्न आहे। थर्ड इयरचे विद्यार्थीची अजूनसुद्धा आमची महायुती आलेली नाही आहे। फायनल इयरला आम्ही गेलेलो आहेत, कुणाचीच महायुती अजून आलेली नाही आहे। आणि पाटोदा युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचा जे पास झाले त्यांचा निकाल पण जे पास झाले त्यांचा फेल निकाल येतो आहे। आणि GPAT-बद्दलची स्टायपन अजून पण आलेला नाही आहे। GPATच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांनी GPAT एक्झाम क्वालिफाय केली, अजून त्यांचा स्टायपन जी 18,000 रुपये मंजूर झालेले आहेत ते अजून त्यांच्या अकाउंटमध्ये पडलेली नाही आहे। तर हीच 2-3 मुद्दे होते आमचे, स्टायपनबद्दलचा मुद्दा, मायनॉरिटीबद्दलचा मुद्दा आणि ते पाटोदा युनिव्हर्सिटीमध्ये झालेला गोलगप्पा एक्झामबद्दलचा। जसं की त्यांनी आम्हाला निकालमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना फेल केलं। हे 3-4 मुद्दे विद्यार्थ्यांचे होते आमच्या कॅम्पसमधून। धन्यवाद। आज काय केलं नेमकं? म्हणजे आज घंटा आंदोलनाने आम्ही हे सगळ्यांना पुढे घेऊन आलो, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत त्याला पुढे घेऊन आलो आम्ही। नमस्कार, मी VP कॅम्पसचा उपाध्यक्ष आहे। आज इथे आंदोलन करण्याचे एक मुख्य कारण असे होते की विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत 24 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे युनिव्हर्सिटीच्या बाहेर आंदोलन चालू आहे। खूप दिवस झाले विद्यार्थी तिथं आंदोलनाला बसलेले आहेत। तर विद्यार्थ्यांच्या काही मागण्या अशा आहेत की युनिव्हर्सिटी त्याला प्रतिसाद देत नाही आहे। विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न असे आहेत की ERP पोर्टल बंद आहे युनिव्हर्सिटीचे, पुन्हा अजून कॅरी ऑनचे प्रश्न आहेत, पुन्हा विद्यार्थीचा निकाल वेळेवर लागत नाही आहे। असे खूप सारे प्रश्न आहेत की विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीने आतापर्यंत प्रतिसाद दिलेला नाही।